नमस्कार मंडळींचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी टेक ब्लॉगमध्ये। तर चला मंडळी, आज आमच्या कोपरखाण्या गावात अखंड हरिनाम सप्ताह होता। आज दिंडी निघणार आहे, तर चला तुम्हाला घेऊन जाणार आहे मी। तर चला निघू आपण। आणि तुम्हाला 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज आहे श्री कृष्ण जन्मोत्सवचा उपवास आहे, आमचा आज उपवास आहे आणि 12 नंतर सुटणार आहे। तर चला आपण जाऊया दिंडीला। चला 10:30 वाजले सकाळचे, चला निघूया। आता मी मंदिरात पोहोचलो। कुंज पाय पडते बघा, हा पाय पड, कुंज पाय पडते। आता ये, आता इथे बाबा आहे आणि इथं पालखी आता सजवलेली आहे, दिंडी निघणार आहे। हे बघा, चला कुंज आमचा आता पाय पडला सगळीकडे। मी सकाळी आलेली, पाय पड, हा चला। दक्षिणा प्रमुखयानी पूजा देवता आपण मानितो। ओम देवता पंचदेवता नमः। हे बरोबर पाणी के हातामध्ये त्याचा फिरवा, पाच खडी म्हणतात ना, जे पाणी घेऊ, हा खडी म्हणतात ओम बरोबर आपण वायू सगळं पूजा देवता पूजा परशुराम पाटील। आता दिंडी निघणार, आता सगळ्या महिला आलेल्या आहेत बघा मंदिरात। ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्ञानेश्वरीची पारायणाची सांगता झालेली आहे। या ठिकाणी जे 7 दिवस वाचक या ठिकाणी बसलेले आहेत ज्ञानेश्वरी वाचना करता, ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून हे सर्व कार्य चालू आहे। मगाशी मी बोललो, मंडळाच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे। त्याकरता सौभाग्यवती अनिता श्रीराम पाटील या मागणीचे पुढे यायचं आहे। कृपया शकुंतला ज्ञानबाई, लक्ष्मीबाई, मदन आगसकर यांनी या ठिकाणी माझ्याजवळ पुढे सौभाग्यवती आत्माराम यांच्या धर्मपत्नी त्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे। पालन करायचं आहे मला लवकर। पाटील यांनी या ठिकाणी पुढे माझी आशा आहे। एक बार कमी झाल्या कार्यकर्ते पुढे काय पुढे जायचा। चला चला आतमध्ये चला, तुम्हाला पाहिजे तसा देते तेच देणार आहे। हा घ्या, पावसाने वेळ दिलेला आहे तर द्या, तिथंच पुढे पडत चला। तर बघू शकता मंडळी, आता ज्याचं एक काम आहे त्याने ते पूर्ण करा। पांढरे वस्त्र करतात, कोणी ज्ञानेश्वरीचे वस्त्र, कोणी गुच्छ, हा आपले टालकरी निखिल पकवान वगैरे बांधून घ्या, टालकरी पकवान वगैरे बांधून घ्या। हा खांद्यावर ठेवा, उपरणा प्रत्येकाने खांद्यावर ठेवा। कसं सुंदर दिसते बघा, साडे सुंदर आहे। दिंडी प्रदक्षिणाला लगेच जायचं आपल्याला, प्रत्येकाच्या खांद्यावर उपरणा असला पाहिजे। ज्याला आवडत नसेल त्याने मला परत द्या। हा बघा, काही कार्यकर्त्यांनी सुरेश दादा तुम्ही तिकडे हँडल करा। आपल्याला सर्वांना द्यायचं आहे। दोघं चालू थांबा, विद्यान भाऊ तिकडं पण चालू करा, पुरुषांना वगैरे। हा गोंधळ होऊ नये म्हणून आता दिंडी निघणार आहे। या आपला या ठिकाणी सन्मान होत आहे, द्या। हा द्या, ज्यांना भेटला नसेल ते म्हणा। महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर
समर्व पाया पडावं. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर बांगा, फक्त बांगा. आपले थोड्याच वेळेला दिंडी प्रदक्षिणा करता येणार आहे. जर जमत असेल तर तिथे 2-3 पताका झेंडे इथून 2-3 काढा. यांना आता सुट्टी देऊ. 5 मिनिटात ऐका. चला मंडळी, आता पालखी निघणार आहे दिंडी. चला ब्लॉग कंटिन्यू आहे. सगळी मंडळी तुम्हाला बाबा आहेत आमचे. हे बघा बाबा. हा हे बघा आई. आता इथे सगळे पाया पडतात सगळेजणी. तयार झाले. आई आहेत आणि इथं पाया पडतात. तर चला मंडळी, आता निघाली. हे बघा. तर आता निघालेली आहे पालखी बघा. आणि बाबा इथे आहेत, तिथे भाऊ आहेत. चला.
असं आहे काय? तर मंडळी बघू शकता किती आमच्या गावातली महिला निघाल्या बघा पालखीला. आणि इथं आहे पालखी, ही बघा. हे बाबू बाजू जरा. मंडळी बघू शकता आता सर्व आता निघाले आहेत. आता पुढे महिला गेल्या, आता इथं पुरुष आहेत बघा. तर चला मंडळी आता पालखी मागे येत आहे. आता राधाकृष्ण मंदिरामध्ये येणार आहे, तर तुम्हाला मी घेऊन आले राधाकृष्ण मंदिराजवळ. चला तर चला मंडळी, पालखी आलेली आहे आता राधाकृष्ण मंदिराजवळ. हे बघा इथं आहे राधाकृष्ण मंदिर, हे बघा. पालखी राधाकृष्ण मंदिरात परत मंदिरात जाते. आता पालखी पोहोचलेली आहे राधाकृष्ण मंदिरात. बघा आई पण आली आमची. बघा ताई कुंज बघा. ए मंदिरात आलो राधाकृष्ण.
आता मंदिरात आल्यावर बघा. चला पाय पडूया. तर मंडळी आता आपण राधाकृष्ण मंदिरात आलो आणि दर्शन पण घेतला आणि सजावट केलेली आहे बघा. आज 15 ऑगस्ट आहे. चला आणि आता सगळे पाय पडतात. चला आता पण निघूया. तर चला मंडळी आता मी मंदिरात आली आणि आता पालखी येणार आहे आणि संध्याकाळची तयारी चालू आहे महिलांची. तर भाजी मोडायला घेतली सर्वांनी. इथं भाजी मोडतात आता. हे बघा आता भाजी मोडायला घेतले. हे बघा तर चला मंडळी तुम्हाला आल्यावर आता दाखवून पालखी आता यासाठी येणार आहे. चला आणि इथं लसूण सोलतात. हे बघा लसूण सोलतात. आता लसूण सोलतात इथं आईचं. हे बघा आमचा जतीन दादा आलेला आहे पाय पडायला आता. चला हे बघा निर्जित पण आलेला आहे. जतीन आलेला आहे. हे बघा पाय पडला जतीन आणि इथं आमचा निर्जित. जतीन बघा आता बाबाकडे आलेला आहे. सगळे आता भाजी मोडायला. आता परत पुन्हा मी ब्लॉग घेतलेला आहे बघा. तर ताई आताच आली. तर चला मंडळी आता पालखी आलेली आहे. आता परत इथं तुम्हाला दाखवणार मी व्हिडिओ कंटिन्यू राहा. चला आता आणलेली आहे पालखी बघा. आता मंदिरात जाईल पुन्हा. जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा हरी ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा हरी ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम.
साठी विशेष अर्थ केला संस्कृतात भाषा विशेष अर्थ केला नामामध्ये केशवराजा सज्जन तुम्ही संत जगा जय देव जय पांडुरंगा मनोविदला माझा आरती ज्ञान राजा विश्व ब्रह्माची राम जनार्दनी पाये टकविले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा देव संत मनोविदला माझा आरती ज्ञान राजा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति कवी रामा आरती तुकारामा हेच व्हावे माझ्यार करी संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी विठ्ठल रखमाय विठोबा रखमाय विठ्ठल रखमाय ठोबा रखमाय क्रांती व्यंकटेशा दया सत्कर निरंती वाढ होता परस्पर आज 5 ते 6 या वेळेमध्ये जानकर यांचं प्रवचन होणार आहे आणि 6 ते 7 या वेळेमध्ये आता हरिपाठ होणार आहे. 2 मंडळी होती. 6 वाजता बरोबर हरिपाठ चालू करून आपण 7:15 साडेसातला संपू. यानंतर रात्री 10 ते 12 या वेळेमध्ये कांदे कापायला घेतले बघा. इकडे भाज्या मोडतात सर्व महिला आणि इथे लसूण सोलतात. आतमध्ये पलाला वाजले 1:30 येता. तर कसा वाटला आजचा ब्लॉग. आमच्या कोपरखाना गावातील श्री अखंड हरिनाम सप्ताह दिंडी निघाली. आज सप्ताह उठला आणि याची दिंडी निघते पूर्ण गावातून, प्रत्येक मंदिरात जाते. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगला आणि आपला पार्ट 2 येणार आहे. संध्याकाळच्या जन्माष्टमीचं जेवण बनवत जाते तेव्हा कंटिन्यू करणार आहे. तर आवडला असेल हा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओला. बाय.